आज आरक्षणच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण पेटतं, मोर्चे निघतात आणि आरोप प्रत्यारोप होतात। पण आजपासून तब्बल 125 वर्षापूर्वी जेव्हा देशात ब्रिटिशांचं राज्य होतं आणि सामाजिक विषमता शिगेला पोहोचली होती, तेव्हा एका राजाने आपल्या दरबारातल्या व्यवस्थेला आव्हान दिलं। राज्याची अधिकारसूत्रे हाती आली तेव्हा सर्वत्र एकाच सुशिक्षित जातीचे वर्चस्व होते। ऑफिसातून मागासलेल्या जातीचा एकही नोकरदार दिसत नव्हता। म्हणून त्यांचा दर्जा वाढवण्याकरता मागासलेल्या सर्व जातींच्या लोकांना नोकरी ठेवण्याचे आरक्षण देण्याचे धोरण मला ठेवावे लागेल। हे शब्द आहेत राजश्री शाहू महाराजांचे, जे त्यांनी 16 एप्रिल 1920 रोजी नाशिकमध्ये निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेत बोलताना म्हटलं होतं। 26 जून रोजी आपण छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करतो। याच निमित्ताने आज आपण समजून घेणार आहोत की ज्या आरक्षणावरून आज रणकंदन माजतं, त्या आरक्षणाचा पाया देशात नक्की कसा रचला गेला। शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी करवीर सरकार गॅजेटच्या माध्यमातून नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण जाहीर केलं होतं, जो देशाच्या इतिहासातील आरक्षणाचा पहिला आणि सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय होता। आजच्या काळात हा इतिहास समजून घेणं का महत्त्वाचं आहे, कारण आज आरक्षणाकडे केवळ राजकीय फायद्याचे साधन म्हणून पाहिले जाते, पण 125 वर्षापूर्वी त्यामागची सामाजिक आणि शैक्षणिक भूमिका काय होती हे प्रत्येक नागरिकाला माहीतच असणं गरजेचं आहे। आज आपण सविस्तर शैलीत शाहू महाराजांच्या आरक्षणाची इनसाइड स्टोरी जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर। लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या राजश्री शाहू छत्रपती जीवन आणि कार्य या पुस्तकातील नोंदीनुसार शाहू महाराज 1902 मध्ये 7व्या एडवर्ड बादशहाच्या राज्यारोहण समारंभासाठी लंडनला गेले होते। महाराज युरोपच्या दौऱ्यावर असतानाच कोल्हापुरात 26 जुलै रोजी हा आरक्षणाचा ऐतिहासिक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता। पण महाराजांनी हा निर्णय का घेतला होता? इतिहास संशोधक डॉक्टर मंजुश्री पवार यांच्या मते समाजातील एका विशिष्ट वर्गाशिवाय बहुतांश समाज मागे राहिला होता। या मागास समाजाला बरोबरीने आणून बसवण्यासाठी शाहू महाराजांनी समान संधीच्या विचारातून आरक्षणाचा हा तोडगा काढला। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत सांगतात की त्या काळात जवळपास 99% बहुजन समाजाकडे शिक्षण नव्हतं, त्यांना अक्षर ओळखही नव्हती। व्यवस्था पूर्णपणे एकाच वर्गाच्या हाती होती। हे प्राबल्य कमी करण्यासाठी बहुजनांना शिक्षण देणं गरजेचं होतं। पण प्रश्न असा होता की लोक शिक्षण का घेतील? त्या काळात नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण गरजेचं होतं, म्हणून जर नोकरीत आरक्षण दिलं तर लोक शिक्षण घेण्याकडे वळतील। या विचारातून महाराजांनी नोकरीत 50% आरक्षण देण्याचा प्रमुख विचार अंमलात आणला। हा जाहीरनामा नेमका काय होता हे समजून घेण्यासाठी त्या काळातील करवीर गॅजेटचा मजकूर पाहणं गरजेचं आहे। जाहीरनाम्यात जाहीरपणे स्पष्ट लिहिलं होतं की कोल्हापूर संस्थानामध्ये सर्व वर्णाच्या प्रजेस शिक्षण देण्याचा प्रयत्न केले गेले, परंतु मागासलेल्या लोकांच्या स्थितीत जितके यश यायला हवे होते तितके आले नाही। याचं सरकारला दुःख वाटतं। या अपयशाचे खरं कारण आहे म्हणजे उच्च प्रतीच्या शिक्षणास पुरेसे मोबदले दिले जात नाहीत। म्हणूनच मागासलेल्या वर्गाने शिक्षण घ्यावे आणि त्यांना उत्तेजन मिळावे, यासाठी संस्थानाच्या नोकरीचा मोठा भाग त्यांच्याकरिता राखून ठेवणं हा इष्ट ठरेल। या रीतीस अनुलक्षून महाराज सरकार असा हुकूम करताय की या हुकुमाच्या तारखेपासून रिकामे झालेल्या जागांपैकी 50% जागा मागासलेल्या लोकांतून भराव्यात। ज्या ऑफिसांमध्ये मागासलेल्या वर्गाच्या अंमलदारांचे प्रमाण सध्या 50% कमी असेल, तिथे पुढची नेमणूक या वर्गातील व्यक्तींची करावी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या हुकुमात मागासलेल्या वर्णाचा अर्थ स्पष्ट करताना म्हटले होते की ब्राह्मण, परभू, खेणबी, पारशी, दुसरे पुढे गेलेले वर्ण खेरीज सर्व वर्ण मागासलेले समजण्यात यावेत। ब्रिटिशांचा असा सिद्धांत होता की समाजातील वरच्या वर्गाला शिकवले की ते खालच्या वर्गाला शिकवतील, पण शाहू महाराजांच्या सिद्धांतावर अजिबातच विश्वास नव्हता। म्हणूनच त्यांनी प्रजेला किमान प्राथमिक शिक्षण मिळावं यासाठी 30 सप्टेंबर 1997 रोजी कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा जाहीरनामा काढला। जातीय विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येक जात आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सबल झाली पाहिजे, म्हणून त्यांनी वसतिगृहांची मोठी साखळी निर्माण केली। पण महाराजांचे हे पाऊल त्यावेळेच्या प्रस्थापित वर्गाला रुचलं नाही आणि शाहू महाराज टीकेचे धनी बनले। प्रोफेसर विष्णू गोविंद विजापूरकर यांनी त्यांच्या समर्थ या नियतकालिकेत या आरक्षणाच्या जाहीरनाम्याची तुलना थेट वृत्तपत्रातील मृत्यूलेखाशी केली होती।
लोकमान्य टिळकांच्या केसरी वृत्तपत्रातूनही यावर कडक टीका झाली होती। केसरीने याला असमंजस्य कृत्य म्हटलं आणि शाहू महाराजांचा हा बुद्धिभ्रंश झाल्याची टीका केली। मराठा या इंग्रजी वृत्तपत्रातून टीका करताना आरोप केला गेला की 50% जागा राखीव करून महाराजांना आपल्या मराठा जातभाईंना कारभारात प्राधान्य द्यायचे आहे। नेटिव्ह ओपिनियन, कल्पतरू, प्रेक्षक अशा अनेक पत्रांनी या धोरणावर हल्ले चढवले, कारण हा निर्णय शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या धर्मकारण, राजकारण आणि समाजकारणातील वर्चस्वाला मोठा धक्का होता। शाहू महाराजांच्या ऐतिहासिक आरक्षणाचा पहिला लाभ मिळवणारी व्यक्ती कोण होती? इंद्रजित सावंत यांच्या संशोधनानुसार देशाचे ख्यातनाम कृषीतज्ञ दिवंगत पांडुरंग चिमणाजी पाटील थोरात हे या आरक्षणाचे पहिले लाभार्थी ठरले। ते मागास मराठा समाजातील होते। महाराजांच्या शैक्षणिक चळवळीमुळे शिक्षण घेऊन ते कृषी पदावर झाले आणि इंग्रज सरकारमध्ये कृषी अधिकारी बनले। शाहू महाराजांनी कारभार हाती घेण्यापूर्वी बहुजनांचे नोकरीतील प्रमाण नगण्य होतं, पण त्यांचे निधन झाले तोपर्यंत सरकारी नोकऱ्यांमध्ये बहुजन समाज मोठ्या संख्येने तंत्रशुद्ध पद्धतीने कार्यरत झाला होता। शाहू महाराजांनी केवळ कागदावर जाहीरनामा काढून किंवा 50% जागा राखीव करून आपलं कर्तव्य संपवलं नाही, तर त्याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही यावर स्वतः महाराज करडी नजर ठेवून असायचे। त्या काळात सरकारी कचेऱ्यांमधील बडे अधिकारी हे जुन्या मानसिकतेचे होते। ते मागासवर्गीय किंवा बहुजन समाजातील उमेदवाराचे अर्ज जाणीवपूर्वक नाकारायचे किंवा काहीतरी तांत्रिक कारण काढून त्यांना नोकरीत घेण्यास टाळाटाळ करायचे। जेव्हा ही गोष्ट शाहू महाराजांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी एका कडक प्रशासकीय नियम बनवला। त्यानुसार प्रत्येक सरकारी खात्याच्या प्रमुखाला दर 3 महिन्यांनी म्हणजे त्रैमासिक अहवाल थेट दरबारात सादर करावा लागायचा। या अहवालात या 3 महिन्यात किती नवीन नेमणुका झाल्या, त्यातील किती जागा मागासवर्गीयांना मिळाल्या आणि जर 50%पेक्षा कमी जागा भरल्या गेल्या असतील तर त्याचे ठोस कारण काय होते याचा संपूर्ण हिशोब द्यावा लागायचा। जर एखाद्या अधिकाऱ्याने बहुजन उमेदवारावर अन्याय केला आहे असं महाराजांना समजलं तर महाराज त्याची गय करत नसायचे। या कडक प्रशासकीय धाकामुळे कोल्हापूर संस्थानातील जुनी नोकरशाही मोडून पडली आणि खऱ्या अर्थाने वंचितांना सत्तेच्या चाब्याशा हाती घेता आल्या। म्हणून महाराजांचा असा ठाम विश्वास होता की आरक्षणाचा थेट फायदा जर बहुजन समाजाला घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शिक्षणाची ताकद असायला हवी। पण त्या काळात कोल्हापुरात शिकायला येणाऱ्या बहुजन आणि मराठा मुलांची राहण्याची आणि जेवणाची मोठी अडचण व्हायची। सनातनी व्यवस्थेमुळे त्यांना शहरात कुठेही जागा मिळत नसायची। यावर महाराजांनी एक जागतिक तोडगा काढला, तो म्हणजे जातवार वसतिगृह। त्यांनी मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चर्मकार अशा वेगवेगळ्या समाजांसाठी कोल्हापुरात हक्काची वसतिगृहे सुरू केली। महाराजांचा विचार असा होता की प्रत्येक समाजाने आपापल्या मुलांना शिकवण्यासाठी पुढे आले पाहिजे। या वसतिगृहांच्या माध्यमातून महाराष्ट्राला अनेक विचारवंत, वकील, प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी मिळाले। म्हणूनच शाहू महाराजांचे आरक्षण हे केवळ नोकरी देणारे साधन नव्हते, तर तो बहुजन समाजाला आत्मसन्मान मिळवून देणारा आणि एक संपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक प्रकल्प होता। परंतु हा सामाजिक बदल सनातनी वर्गाला सहन होत नव्हता। महाराष्ट्र राज्य गॅजेटियर कोल्हापूर जिल्ह्यामधील नोंदीनुसार वर्चस्वाला धक्का लागायच्या सुडापोटी एका कट्टर गटाने शाहू महाराजांचे चारित्र्य हनन सुरू केले होते आणि त्याहून पुढे जाऊन त्यांना ठार मारण्याचा म्हणजेच हत्येचा कटही रचला गेला होता। सुरुवातीला ज्या शिवाजी क्लबच्या उपक्रमांना शाहू महाराजांनी मदत केली होती त्याच क्लबमधील काही सदस्यांनी पुढे जाऊन हा कट रचल्याचे इतिहास संशोधक सांगतात। राजश्री शाहू महाराजांनी सुरू केलेले हे आरक्षणाचे धोरण पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर नेलं। महात्मा फुलेंनी आयुष्यभर जे वैचारिक कार्य केलं त्याला शाहू महाराजांनी राजेपदावर असताना कायदेशीर स्वरूप दिलं। आज शाहू महाराजांच्या आरक्षणाला 125 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण आजचा आरक्षणाचा लढा पूर्णपणे राजकीय वळणावर गेला आहे। महाराजांची यामागची जी शुद्ध सामाजिक समतेची भावना होती ती आज हरवत चालली आहे का, यावर समाज म्हणून आपण गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? शाहू महाराजांनी 125 वर्षापूर्वी घेतलेला आरक्षणाचा निर्णय आजच्या महाराष्ट्रातील आरक्षणाच्या परिस्थितीशी तुलना करून आपल्याला काय शिकवतो? आज समाज म्हणून आपण आरक्षणाचा मूळ उद्देश साध्य करू शकलो आहोत का? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।